नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनी चा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला कला अजून त्याच विचारात आहे की इतकं सगळं होऊन सुद्धा हा चांदेकर शांत कसा काय आहे, याला कसलंच टेन्शन का वाटत नाही आहे. आणि मग त्याच्यानंतर ती विचार करते की मी चांदेकरबद्दल खूप विचार करते का. आणि मग प्रेक्षकांनो तिला आठवतंय की आईसुद्धा तिला हेच म्हणत होती, चांदेकरच्या कुठल्याही गोष्टीत मी खूप जास्त विचार करायला लागले. मग आई प्रेम प्रेम चांदेकर असं ती म्हणते तेव्हा. आणि ते आठवतंय, चांदेकर तुला कळत नाहीये का तुझा जीव माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते. आणि मग त्याच्यानंतर सरोज मॅडमनी म्हटलेलं आठवते की तू मला काय लिहून दिलं होतंस ते लक्षात आहे ना तुझ्या. या सगळ्या गोष्टी तिला आठवते आणि ती म्हणते छे छे उगाच काही काय छे छे असं नसेल, मी असं माणुसकीच्या नात्याने काळजी करते दाखवते आणि कुठल्याही इतर नात्यापेक्षा मला माणुसकीचं नातं खूपच महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे ती असं स्वतःशीच बोलते बरं का. आणि मग चांदेकरच्या जागी दुसरं कोणी माझ्या ओळखीचं असतं तर मी हेच केलं असतं. बरोबर आहे बरोबर आहे, माझं काही चुकत नाही आहे. मग तो पण आता अद्वैत ओरडतोय तिकडनं, काय ओरडतीयस, तुझ्या काय डोक्यावर परिणाम झालाय का. मग कला म्हणते चांदेकर अरे केवढ्यांना बोलतोस, घाबरले ना मी असं म्हणते ती. आणि मग अद्वैत म्हणतो मी. आणि मग आता दोघांची तू मेमे चालू होते. मग अद्वैत म्हणतं मी काय बोललो मोठ्याने, मी तू उलट तू मला डिस्टर्ब करतेस. मग आता इकडे कला म्हणते मी डिस्टर्ब करते, मी काही काय, मी कशाला तुला डिस्टर्ब करू, मी एक शब्द तरी बोलले का तुझ्याशी. मग इथे अद्वैत म्हणतो ताप तर आलेला नाही आहे तुला, तसंही तुला कुठून ताप येणार, भरभरून लोकांना ताप देता येतो तुला. मग चांदेकर काय आहे, मी माझं गप्पापणे काम करते, तुला राहत नाही आहे म्हणून तू मुद्दाम उकरून काढतोयस का विषय. मग इथे चांदेकर म्हणतो मी शांतपणे माझं काम करतोय, तुला जायचं असेल तर जा, म्हणजे तुझं डोकं शांत होईल. मग इथे कला म्हणते खरं तर मी घडलेल्या प्रकाराचा विचार करते. मग लगेच इथे चांदेकर म्हणतो खरे तुला असं वाटत नाही आहे का, तू जरा जास्तच विचार करतेस या गोष्टीचा. नाही मी समजू शकतो की म्हणजे तुला जे वाटतंय त्याबद्दल मला रिस्पेक्ट आहे, पण एक लक्षात ठेव ना, मी माझ्या कुटुंबाबरोबर अत्यंत सेफ आहे. आणि कुटुंबाबरोबरच काय तर ऑफिसमधल्या प्रत्येक कुटुंबाबरोबर सुद्धा, म्हणजे ऑफिसच्या कुटुंबासोबत सुद्धा मला सेफच वाटतंय. आणि जेव्हापासून मला समजायला लागलं आहे, जेव्हापासून मी काम करायला लागलो तेव्हापासून ही भावना इंटॅक्ट आहे. मग इकडे अद्वैत कला म्हणते तू म्हणतोयस ते अगदी खरं आहे, पण चांदेकर माणसं आणि परिस्थिती बदलते अरे. म्हणजे याआधी तुझ्याबरोबर कुठलाच घातपात झाला नाही तर यानंतर कुठलाही घातपात होणार नाही असं नाही ना, असं कला इथे अद्वैतला समजावते. आणि प्रेक्षकांना रोहिणी त्यांचं बोलणं जे काही आहे ते बाहेरून ऐकते बरं का. रोहिणीच्या मनात विचार चालू आहे, एकदा प्रयत्न अद्वैतवर करायला हवा, तो जर माझ्या शब्दात अडकला तर काम अगदीच सोपं होईल म्हणून. तर अद्वैत म्हणतोय तर एका अर्थाने तू जे म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण मला नाही वाटत आहे असं तो कलाला समजावण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणतोय कारण हे बघ, आपण ज्यावेळी आपल्या लोकांबरोबर असतो त्यावेळी वेगळं कनेक्शन असतं. कुणीतरी आपल्याबद्दल चुकीचं करतंय किंवा आपल्याकडं चुकीचं घडतंय याच्याबद्दल आपल्याला इंडिकेशन्स मिळत असतात, पण मला याबद्दल किंवा असे इंडिकेशन्स मिळालेले नाही आहेत. पण लगेच कला म्हणते कारण तू संशयाच्या दृष्टीनं कुणाकडे कधी बघितच नाही आहेस किंवा पाहतच नाही आहेस असं कला सांगायचा प्रयत्न करते अद्वैतला. आणि अद्वैत विचारतोय आर यू आउट ऑफ युअर माइंड असं विचारतोय, मी तुला काय सांगायचा प्रयत्न करतोय आणि तुझं काय चाललंय, मी माझ्याच लोकांवरती शंका घेऊ का असं तो विचारतोय. तर लगेच कला म्हणते कारण चांदेकर जे कोणी हे करत असेल ना ते आपलं असेलच असं नाही आहे असं म्हणते, म्हणजे कुणीही असू शकतं ते असं ती म्हणते. ते मला असं म्हणायचं आहे की, पण तो पण अद्वैत म्हणतो परत तेच चालू आहे तुझं, मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे बघ मी तुझ्यासारखा त्याच गोष्टीचा त्याच विषयाचा विचार करत नाही, मला काम आहे, तू जा, मला शांतपणे माझं काम करू दे. मग इकडे कला म्हणते तू मला खोलीच्या बाहेर काढतोयस का. मग अद्वैत म्हणतो हो, कारण ही खोली माझी आहे आणि मी या खोलीमध्ये तुला स्पेस दिले, आता मला माझी स्पेस हवी आहे. तर कला म्हणते चांदेकर तू चिडू नकोस आणि गैरसमज तर अजिबात करून घेऊ नकोस, मला तसं म्हणायचं नव्हतं. तर अद्वैत म्हणतो समजलं, थँक्यू सो मच. आता 3 म्हणायच्या आत जाणार आहेस की नाहीस, 1 2. आणि तोपर्यंत इकडे रोहिणी पण पळून गेले कारण कला बाहेर येते त्याच्यामुळे. आणि कला बाहेर आल्यानंतर रोहिणी तिथे दाराच्या पाठीमागेच उभी आहे बरं का, पण कलाचं लक्ष नाही आहे. रोहिणी आपल्या पाठीमागे या गोष्टीकडे. बघूया आता कला पुढे काय करते ते. तर कलाच्या मनात अजूनही विचार चालतोय, चांदेकरला काही विचार वाटत असेल तर मला पोलिसांना फोन करून सगळं सांगावं असं वाटतंय. तोपर्यंत कला पोलिसांना फोन करते आणि पोलीससुद्धा फोनवर तेच सांगत असतात की आम्ही केकचे सॅम्पल्स गोळा केलेत, त्याचे रिपोर्ट आले होते आणि आम्ही आता घरातच येत होतो, घरात येणार आहोत. तर कला म्हणते हो तुम्ही या, मी आबांना जे काही असेल ते सांगून ठेवते असं म्हणून.
आता कला खाली जाते तशी रोहिणी अद्वैतच्या रूममध्ये जाते. बघूया कसं बोलते ती गेल्यावर. रोहिणी आतमध्ये जाते आणि मग तू बिझी आहेस का, मी नंतर येऊ का, अशी सुरुवात करते. मग अद्वैत म्हणतो नाही नाही बोल ना आत्या काय झालं. तर लगेच रोहिणी सांगायला लागते अद्वैत ही कलासारखं पोलीस पोलीस करून ना राईचा पर्वत करते. मला जाम टेन्शन आलंय डॅडच्या तब्येतीविषयी असं म्हणते. म्हणजे बघ ना, म्हणजे पुन्हा पुन्हा तेच तो विचार करणार, त्यांची मनस्थिती खराब झाली तर. याचा विचारच करत नाहीये ती अजिबात. मी काय म्हणते तू जरा त्याच्याशी बोलून घे ना, तुला बोलायला हवं तिच्याशी. मग अद्वैत म्हणतो ठीक आहे आत्या मी बोलीन तिच्याशी, पण तिच्या शंका मिटेपर्यंत ती गप्पा बसेल असं मला वाटत नाही. मग रोहिणी पण म्हणते खूप हेकेखोर मुलगी आहे ही, पण जाऊ दे तू जरा तुझ्याशी बोलून घे एकदा असं म्हणून सांगते आता रोहिणी अद्वैतला. आणि आलेच मी म्हणते असं आणि निघून जाते. तर अद्वैत पण या गोष्टीचा विचार करतोय. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, राहुल ना एका माणसाच्या हातात चांगलं पैशांचं इथे बंडल देतोय आणि हे घे म्हणून सांगतोय. तर तो माणूस पण आता बघतोय, पण राहुल म्हणतो आता यापुढे मी जे बोलेन तसंच वागायचं, तसंच बोलायचं. पण तो माणूस म्हणतो साहेब असं केलं तर माझा धंदा बर्बाद होईल हो साहेब, मला खोटं नाही बोलता येणार. तर राहुल त्याची गळपट्टीच धरतो डायरेक्ट आणि एकदम बोलतो त्याच्याशी, हे बघ मी जे काही सांगतोय ना ते ऐक आधी. हा मी आता तुझे खरम करेत हा मी, आणि हे बघ हात गरम झालेले आहेत माझे, तू माझं आता डोकं गरम करू नकोस, कारण माझं डोकं एकदा का गरम झालं ना तर तुला थंड करायला मला वेळ लागणार नाही, अशी तो धमकी देतोय राहुल त्या माणसाला. आणि सोडून देतो आणि म्हणतो त्यामुळे आता तूच विचार कर तुझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तुझा जीव की तुझा धंदा, बघ विचार कर असं म्हणून तो राहुल सांगतो. तो माणूस मान डोलवतो आणि विचारतो नाव काय तुझं. मग तो नाव सांगतो त्याचं, नीरज म्हणून. तर गुड बॉय नीरज असं म्हणतो राहुल. आणि तुला याहून जास्त पैसे देईन ना मी, खूप जास्त पैसे देईल असं सांगतो. एवढे पैसे की तू तुझ्या आयुष्यात ते पैसे बघितले नसशील. त्यामुळे आता मी जे सांगतोय तेच तू नीट ऐकायचं आणि तसंच करायचं. तर राहुलने आता त्या माणसाला काहीतरी सांगितलंय बरं का. आणि प्रेक्षकांनो मला असं वाटतंय की तिथे कोणीतरी अजून आहे, पण अजून आहेच तिथे, पण कोण आहे ते आपल्याला नंतर कळेल आणि त्या माणसाचा काही उपयोग नाही आहे बघितल्यानंतर असं आपल्याला वाटतंय. तर आता त्या राहुलने त्या नीरजला सगळं काही समजावून सांगितलं आणि तो असा बोलत बोलत ना पाठमोरा उभा राहिलाय. तेवढ्या तिथे प्रेक्षकांनो सोहम आलेला आहे. बघूया आता पुढे काय काय होतंय ते. राहुल असा पाठ करून उभा राहिलाय. सोहम उतरतोय गाडीवरनं, त्याच्या मित्राला कसलं तरी पार्सल आहे ते देतोय. आणि तोपर्यंत इकडे राहुल परत त्या नीरजला बोलून घेतो आणि म्हणतो कोणी जरी विचारलं की सांगायचं की केकवर उंदीर मारण्याचं औषध तू टाकलं होतंस म्हणून असं सांगायचं. आणि ही गोष्ट तू राहुलला म्हणजे मला सांगितलीच नव्हतीस हे सगळं तू सांगायचं, कळतंय का असं तो परत विचारतो बरं का बोलवून घेऊन. नीट लक्षात ठेव असं म्हणून सांगतो. तर तो नीरज म्हणतो हो साहेब असं म्हणून आणि नीक म्हणून परत सांगतो. आणि ह्या दोघांचं बोलणं चालू आहे. आणि तेवढ्यात बघा प्रेक्षकांनो सोहम त्याच्या मित्राशी तिथे बोलतोय पाठमोरा असून. आणि आता सगळं असं म्हणजे दोघं क्रॉसमध्येच उभे आहेत, पण इकडे कुणाचं कुणाला लक्ष लागत नाहीये, कोण कोणाला बघतही नाहीये. कसली सिरियल असते नाही म्हणजे कसलं दृश्य घेतात, कोण कोणाला बघत नाहीये ते. पण तेवढ्यात प्रेक्षकांनो तो मित्र गेल्यानंतर सोहमचं लक्ष जातंय राहुलकडे. आणि सोहम त्याच्या जवळ जातोय राहुलच्या आणि राहुलच्या पाठीमागून त्याच्या खांद्यावर इथे तो हात ठेवतो. आणि हात ठेवल्यानंतर राहुल कसला दचकतोय, त्याला वाटतं की त्याची चोरी आता पकडली गेली. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, सोहमने राहुलची चोरी पकडली आहे का सोहमने काहीच बघितलेलं नाहीये किंवा त्याला काहीच समजलेलं नाहीये? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर आता सोहम लगेच विचारतो, म्हणजे राहुल विचारतो सोहम तू इथे काय करतोयस. मग सोहम म्हणतो माझं ठीक आहे, तू इथे काय करतोयस. मग राहुल म्हणतो अरे मी ना म्हणजे एका ऑफिसच्या कामासाठी आलो होतो, तर त्यामुळे इथे इथे थांबलोय. आणि तू इथे, मग तू इथे कधीपासून आहेस. नाही तो म्हणतो बराच वेळ झाला, म्हणजे आत्ता इथे इकडे आलोय मी, मित्राला पार्सल द्यायचं होतं ते दिलंय. मग ते दोघांशी ऑकवर्ड होऊन हसत असतात. ठीक आहे बरं चल एकत्रच जाऊया घरी. मग सोहम म्हणतो नाही मी माझी बाईक आणली आहे ना, मी बाईक घेऊन देतो, तू हो पुढे येतो बाईक घेऊन असं सांगतो. तर राहुल पण हा ठीक आहे म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर भेटू घरात असं म्हणतात दोघं जण. आणि दोघं जण आपापल्या वाटेने इथे निघून जातात. थोडक्यात वाचलाय राहुल हा, नाहीतर आज अडकलाच असता. तर आता पोलीस आलेले आहेत घरामध्ये. इकडे कला आणि सगळे जमलेत. आबासाहेब नमस्कार असं म्हणतात. आणि मग पोलीस सांगतात केकचे सॅम्पल आपण घेतले होते, ते सॅम्पल रिपोर्ट आपण नेले होते, त्याचे रिपोर्ट आलेले आहेत, पण त्यात असं काही संशयास्पद आढळलेलं नाही असं म्हटल्यानंतर इकडे कला हसते. तर नैनासुद्धा तिकडे सुटकेचा निश्वास सोडते आणि सगळेजण आता म्हणजे एकमेकांच्या तोंडाकडे बघतायत. मग कला पुढे सांगते मला असं म्हणायचं आहे साहेब, परवा जेव्हा चांदेकरला पुरस्कार मिळणार होता त्या दिवशी ते आमच्या गाडीवर झालेला हल्ला किंवा
किंवा त्याला बेशुद्ध करण्याचा केलेला प्रयत्न किंवा केकमधून विषबाधा केलेल्याचा प्रयत्न हा एक योगायोग नाही आहे. तर मला असं वाटतं की ते कोणीतरी असं जाणून बुजून करतंय असं वगैरे ती म्हणायचा प्रयत्न करत असते. म्हणजे कोणीतरी घडवून आणतंय असं मला वाटतं असं ती सांगते इथे ठामपणे. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते, कला अगं इन्स्पेक्टर म्हणतायत ना की त्यांना काहीच सापडलं नाहीये म्हणून. मग उगाच हो की नाही असं म्हणते. तोपर्यंत इन्स्पेक्टर काय म्हणतात बघा प्रेक्षकांनो, नाही मॅडम आम्हाला पण तो संशय आला आहे असं इन्स्पेक्टर सांगतात. मिसेस चांदेकर बोलतायत ते अगदी बरोबर आहे असं म्हणतात. मग रोहिणीचा चेहरा अजूनच पडतो आणि तिला अजूनच राग येतो प्रेक्षकांनो. पण तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब असं म्हणत राहुल त्या माणसाला घेऊन येतोय बरं का. आणि सगळे आता सगळी माणसं घरातली त्या दोघांकडे बघतायत. तर रोहिणी विचार करते आता हा काय करणार आहे नवीन, जे काही याला सुचलेलं आहे हा म्हणजे आता काही सुचलंय ते ना जरा बरं सुचलेलं असू दे असं ती प्रार्थना करते. तर काजल इथे संगीताला समजावायचा प्रयत्न करते आणि ते खरे बाई आता आपण जे सांगतोय ना ते तुम्ही नीट ऐकायचं. हे बघा हे असं तोंड अशी वागत राहिलीस किंवा असं तोंड पाडून बसलीस तर आपण तरी नवीन गोष्ट ही का सुरू करतोय सांग असं ती विचारते. आपली परिस्थिती आपल्याला आहे तशीच ठेवायची का अजून सुधारायचं आहे आपल्याला कळतच नाही आहे आपण ही सगळी एवढी मेहनत कशासाठी करतोय. हे जर तू असं वागत राहिलीस तर या सगळ्या मेहनतीला काय उपयोग आहे. ते बघ त्या पक्क्याला सकाळपासून फिरायला पाठवलंय, चौकशी करतोय बिचारा तिकडे. आणि बाबासुद्धा आपल्या मित्रांच्या कंपनीत गेले चौकशीसाठी. कशासाठी गेलेत आता ते पण घरी येतील. त्यांना काय सांगणार आहेस. नाही माझ्या कलेचं कसं होईल, मला माझ्या कलेची काळजी वाटते, माझ्याच्या नाही काही जमणार नाही असं सांगणार आहेस. मग हे सगळं असं बोलणार आहेस का तू असं ती विचारते. आणि तोपर्यंत आता तिचा फोन वाजतोय. प्रेक्षकांना कुणाचा फोन आला असेल. हा सोहमचा आला नाही आहे, पक्क्याचाच फोन आला आहे. आणि आता पक्क्याचा फोन घेतला आहे आणि मग त्याच्यानंतर नको मी घेत नाही असं ती म्हणते. पण संगीता म्हणतात नाही नाही घे बघू घे कोण आहे ते. आता काजल जरा यशस्वी होते बरं का आईचं मन वळवण्यात. तर तिकडे बघूया प्रेक्षकांनो काय चाललंय ते. ये रे असं म्हणत राहुल त्या माणसाला घेऊन येतोय आणि म्हणतोय मला तुम्हा सगळ्यांनाच काहीतरी सांगायचं आहे असं तो सांगतोय. तुम्ही सगळीकडे टेन्शनमध्ये का आहात असं राहुल विचारतो परत. आणि आता पुढे बोलायला सांगतो ओ राईट केकच्या प्रकरणामुळे ना म्हणजे नाही बरोबर डोंट वरी पण तुम्हा सगळ्यांचा गैरसमज आता दूर होणार आहे असं राहुल म्हणतो. आणि प्रत्येकजण राहुलकडे बघतोय. आता राहुल खरंच काय सांगतोय असं सगळ्यांना प्रश्न पडलाय. मग तो म्हणतो हा नीरज हा पेस्ट कंट्रोलवाला यानेच आपल्या ऑफिसमध्ये ना पेस्ट कंट्रोल केलं होतं. नाही त्याचं झालं असं की त्या दादा तुझी सरप्राईज पार्टी होती ना कलाने प्लॅन केलेली तेव्हा मला तुझ्या केबिनमध्ये ना 2-3 झुरळं दिसली होती. तेव्हा मी लगेच याला कॉल केला होता आणि सांगितलं होतं की ऑफिसमध्ये ये आणि ताबडतोब आणि पेस्ट कंट्रोल करून टाक. पण नाही एका अर्थाने बरंच झालं झुरळांसोबत उंदीरही गेले असं राहुल पुढे म्हणतोय बरं का. नाही का असं म्हणतो आणि बोलणार आहे तू असं म्हणून तो नीरजला सांगतो. मग नीरज पण सांगतो सरांचा मला फोन आला होता आणि ते म्हणाले मला रात्रीच्या रात्री पेस्ट कंट्रोल व्हायला पाहिजेत असं म्हणून तो सांगतो. कारण काय आहे ना केबिनच्या बाजूला ना ऑफिसचं कॅन्टीन आहे, सगळा स्टाफ तिथे जेवायला बसतो म्हणून ते रात्रीच पेस्ट कंट्रोल केलं होतं. आणि मग आता हे सगळं बोलल्यानंतर कलाच्या डोक्यात प्रश्न पडतो. ती म्हणते आणि मग ते केकमधलं विष त्याचं काय असं ती विचारते. आणि आता पुढे नीरज काय उत्तर देणार. मग ते म्हणतो मी पेस्ट कंट्रोल करताना तिथे मला म्हणजे केकचे तुकडे पडताना दिसले. उंदीर खायच्या पदार्थांकडे लगेच अट्रॅक्ट होतात म्हणून मग मी काय केलं पेस्ट कंट्रोलचा फवारा ना मी त्यावर पण मारला आणि त्यामुळेच ते केक खाऊन उंदीर मेले होते असं सांगते. आणि कलाला हे काही पटत नाही आहे पण तरीसुद्धा असं चालू आहे तिच्या मनामध्ये. ती बघते आणि ते आता बाकी सगळ्यांना तर पटलेलं आहे ही आयडिया. मग राहुल म्हणतो आबा तुम्हाला सांगतो. आणि मग आता कला राहुलच्या पुढ्यात येते आणि म्हणते राहुल तुला हे जर का आधीच माहिती होतं मग ज्या दिवशी उंदीर मरून पडले होते तेव्हाच तू का नाही हे सांगितलंस. आता प्रेक्षकांनो कलाच्या या प्रश्नानंतर राहुलची बोलती पूर्णपणे बंद झालेली आहे. नैनाला आधी आनंद होत असतो की कसं राहुलने सगळे प्लॅन फिरवलाय किंवा सगळं प्लॅन तिनं व्यवस्थित राहुलला कसं हँडल केलं यामुळे आनंद होत असतो. पण जेव्हा कला समोर येऊन प्रश्न विचारते तेव्हा नैनाचा असा तिळपापड होतो बरं का प्रेक्षकांनो. ती चिडतीये कलावर. आणि आता कलाच्या ह्या प्रश्नावर उत्तर काय द्यायचं हा राहुलला पडलेला प्रश्न आहे. बघूया आता या प्रश्नामुळे नवीन काय वादळ येणार आहे का, नेमकं काय काय घडणार आहे ते. आणि रोहिणी सुद्धा इथे विचार करते. तर तिकडे काजल फोनवर म्हणत असते की हा पक्या बोल ना. तर पक्या म्हणतो काजल ताई पहिलं गिराईक मिळालं. तर काय बोलतोस पहिलं गिराईक मिळालं असं इथे काजल ओरडते. आणि त्यांना ना आईशी बोलायचं असं म्हणते. आता आईशी बोलायचं हा 1 मिनिट देते म्हणते. पण आता आईच्या चेहऱ्याकडे बघून कसं बोलणार असा प्रश्न येतो. पण तो पण आईच म्हणते दे इकडे फोन मी बोलते म्हणून. मग हां बोला हॅलो
नमस्कार, मी संगीता खरे बोलतेय असं म्हणून बोलायला चालू करतात. आणि मग ते म्हणतात किती लोकांचा टिफिन हवा आहे असं विचारते. मग ते म्हणतात आम्हाला दररोज 5 लोकांचा टिफिन हवा आहे. मग ते मिळणार की देते देते असं म्हणून सांगते. बरं बरं म्हणतात. महाशिवरात्रीला आमचा उपवास असतो, त्यामुळे उपवासाचा डबा देत चला असं म्हणून त्यांनी सांगितलंय. मग त्या म्हणतात होय चालतंय की, किती रुपयाला आहे डबा? तर किती रुपये डबा? मग ती म्हणते 80. 80 रुपयाला डबा आहे असं काजल सांगते. आणि मग त्याच्यानंतर 4 चपात्या. मग काय काय येतं तर 4 चपात्या, भात, वरण आणि भाजी असेल असं म्हणून सांगतात. मग गोड काय असेल का? गोड असेल ना. मग गोडचे किती रुपये असेल? गोड असेल तर काजल सांगते गोड असेल तर 105 रुपये डबा असेल. मग तो माणूस म्हणतो काय? मग ती लगेच संगीता म्हणते जास्त होतात का? मग तो म्हणतो नाही नाही 110 घ्या, पण जे काय असेल ते जेवण चांगलं द्या असं सांगतात. आणि जेवण 1 नंबर मिळेल, काळजी करू नका, जगात भारी असेल असं म्हणतात. आणि ते महाशिवरात्रीचं तेवढं विसरू नका असं ते सांगतात आणि फोन कट करतात. अशा पद्धतीनं पहिला गिऱ्हाईक म्हणजे पहिलं कस्टमर मिळालेलं आहे. पण संगीताला प्रश्न पडलाय महाशिवरात्रीचं कसं करायचं ग? म्हणजे काय आहे ना, महाशिवरात्रीच्या दिवशीच काकांचं असं ॲक्सिडेंट झाला होता आणि आपल्या कलाताईनं शपथ घेतली आहे माहिती आहे ना, की काकांचं ज्यांनी वाईट केलं त्यांनी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मग इकडे काजल समजावते अहो खरे बाई तुम्ही कशाला आता गोष्टी उकरून काढताय. आणि तसंही म्हणजे महाशिवरात्रीला अजून 2 दिवस आहेत आणि आपली कला तर या सगळ्या गोष्टी बेस्ट करते की नाही. तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही असं ती सांगते. अहो खरे बाई आहात कुठे? आपल्याला पहिली ऑर्डर मिळाली, आपल्याला तर खूप तयारी करायची आहे, चला 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 असं म्हणून ती संगीताला चेअरअप करते. तर संगीतासुद्धा चेअरअप म्हणजे पहिल्या ऑर्डरचा पहिला डबा मात्र देवाला. आपल्याला माहिती की असं म्हणून दोघी इथे असतात. कॉंग्रॅच्युलेशन्स खरे बाई, एकमेकींना मिठी मारतात, पाप्या घेतात, असं सगळं चालू आहे. चला संगीताचा मूड तरी चांगला झाला म्हणायला हरकत नाही. चला ह्यांचा व्यवसाय असाच भरत जाऊ द्या असे आपण शंकर बाप्पाकडे प्रार्थना करूया. आता राहुलची बोबडी वळाली आहे बरं का प्रेक्षकांनो. ते कला खरं तर उंदराबाबतीत मी बोलणार होतो, कधी कधी सांगणार होतास असं, आता सांगतो मी असं म्हणून. तोपर्यंत आता रोहिणीनं वेगळंच इथे प्लॅन केला आणि वेगळंच विषय घडवते बरं का, फिरवते. तुला काय वाटतंय? मला काही कळत नाही आहे. तुला काय जे काही सूचित करायचं ते काय मला समजत नाही आहे असं वाटतंय का तुला? असं म्हणते. आणि बघा प्रेक्षकांनो आता नवीनच अँगल देते बरं का रोहिणी या सगळ्याला. नाही म्हणजे माझा राहुल जेव्हा काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असतो त्याला तू फाटा देतेस, त्यानंतर तू दुसरंच काहीतरी बोलतेस असं हे सगळ्यांचा संशय की सगळ्यांचा संशय ना त्याच्यावरच येईल असं म्हणते ती आता. आणि पोलीससुद्धा बघतात बरं का हे सगळं बोलणं. आणि रोहिणी पुढे म्हणते की तुझंच नाव आता क्लिअर झालं आहे आणि आता तो फास दुसऱ्या कुणाच्या तरी गळ्यात जाईल म्हणून आता राहुल. मग मग कला म्हणते रोहिणी मॅडम तुम्ही काही काय बोलताय? मी माझ्या मनातला विचार किंवा शंकाच बोलून दाखवली एवढंच. मग रोहिणी म्हणते माझ्या मनात सुद्धा एक विचार आलाच आहे, बोलू का मी असं म्हणून रोहिणी विचारते. आणि तर रोहिणी काय करते बघा, तर सरोज कशी बघते बघा रोहिणीकडे. मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते अद्वैतसाठी केक बनवला तू, त्यानंतर अद्वैतला जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला त्याच्यासोबत तूच होतीस ना. या दोन्ही सिच्युएशनमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे कला, ती म्हणजे तू. आता रोहिणीनं सगळं आरून फिरून संशयाची सुई परत कलावरच आणले आणि म्हणते याचा अर्थ सगळं तूच घडवून आणलेस नाही. जो गुन्हेगार असतो ना तो स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी खूप काळजी दाखवतो आणि तुला अद्वैतची किती काळजी आहे याचा दिंडोरा पिटवून तूच सांगते. मग रोहिणी पुढे म्हणते कन्फर्म आहे तू आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेस, खरं तर हे सगळं तूच केलंयस. आता नैना कशी खुश झाली बघा, रोहिणीने सगळा डाव फिरवून इकडे कलावर टाकलाय म्हटल्यावर. तर कला म्हणते रोहिणी मॅडम काही काय, तुम्ही काही काय बोलताय, तुम्ही माझ्यावर आरोप का करताय? मग त्याच्यानंतर तुम्हाला काही वाटत नाही आहे का तुम्ही माझ्या मुलावर आरोप करताय ते? मग कला म्हणते रोहिणी मॅडम तुम्ही शांत व्हा. हे बघा आसपास म्हणजे आत्ताच पोलिसांनी सांगितलं की केकसाठी वापरलेलं जे काही साहित्य आहे ते त्यांनी तपासले आणि त्यात त्यांना काहीच नाही मिळाले. त्यांनीच सांगितलं ना आता मी निर्दोष आहे म्हणून. मग रोहिणी म्हणते हो ग तू निर्दोष आहेस, पण केक बनवून घेऊन जात असताना तू त्यात वरतून विष टाकूच शकतेस ना तू. मग आता ह्या सगळ्या प्रकारात इथे राहुल पुढे येतो आणि म्हणते मम्मा 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 तू चिडू नकोस, तू थांब मी बोलतो कलाशी. मग म्हणतो कला अगं ते कसं आहे माहिती आहे का, केक वरतून फवारणी केली याने हे मला आत्ताच समजलंय, आत्ताच कळलंय अगं. आणि त्याने आत्ताच सांगितलंय हो की नाही रे. मग तो पण होतं हो हो म्हणून. आणि म्हणून हे सगळं मी खरं काय जे काही घडलंय ते सगळ्यांना कळावं म्हणून मी याला इथे आणलंय.
मग राहुल लगेच म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब हे बघा, या सगळ्या प्रकारामध्ये ना खूप गोंधळ उडाला होता. आय एम सॉरी आणि तुम्हाला पण बराच त्रास झाला असेल असं तो म्हणतो. आणि इकडे कलाकडे बघतो आणि नंतर म्हणतो, पण आता काय सगळं चित्र स्पष्ट झालंय नाही का असं तो विचारतो. मग आता पोलीस म्हणतात, हो ठीक आहे, पण जोवर आबासाहेब ऑर्डर देत नाही तोपर्यंत ही केस मी थांबवू शकत नाहीत. आता सगळ्यांचं लक्ष आबासाहेबांकडे आणि आबासाहेब काय उत्तर देतील. तर प्रेक्षकांनो नेहमीप्रमाणे आबासाहेब म्हणतात, नाही माझ्या मनामध्ये काय बी शंका नाही, तेव्हा तुम्ही केस थांबवू शकता असं आता आबासाहेबांनी सांगितले. त्यामुळे राहुल, रोहिणीने सुटकेचा निश्वास सोडलाय. पोलीस वगैरे सगळे निघून गेले तिथे. नीरज पण तो निघून गेलाय. आणि मग आबा म्हणतात की चला, मनाचं निरसन झालं, शंका निरसन झालं, असं सगळं चालू आहे ते. पण कलाच्या मनामध्ये शंका आहेत. पण आबा म्हणतात चला समधी आपापल्या कामाला लागा असं सांगितलं आबांनी. त्यामुळे प्रत्येकजण इथे निघून जातो. आणि प्रेक्षकांनो कला जेव्हा राहुलकडे बघत असते पाठी वळून तेव्हा राहुल हसत असतो आणि हे कलाच्या निदर्शनास येतं या. आणि कला राहुलकडे बघते तेव्हा राहुल तोंड पाडतो, पण रोहिणी त्याच्या आडवी येते आणि म्हणते राहुल चल म्हणून. चला हे प्रकरण तरी मिटलेलं आहे, पण कलाच्या मनातली शंका काही गेलेली नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, कलाच्या मनातली शंका रास्त आहे ना? तर प्रेक्षकांनो कला उद्याच्या भागात ठरवते की आता सावधानता बाळगली पाहिजे आणि राहुलवर लक्ष दिलं पाहिजे. तर नैना म्हणते की राहुलकडे मला काही पैशांची बंडल पाहिजेत आणि आता कलाला संपवायची वेळ आली आहे. माझ्याकडे एक चांगला प्लॅन आहे. काय शिकत असेल नैनाच्या डोक्यात जाणून घेऊया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.